2 दिवस झालेत, शिवसेना वर्सेस एकनाथ शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, या दोघांमध्ये कोण जिंकणार आहे? सुनावणी कशी सुरू आहे? कुणाचा आर्ग्युमेंट कुणावर भारी पडतं आहे? कोण कोंडीत सापडलं आहे? सुनील प्रभू यांना जेठमलानी यांनी काय प्रश्न विचारले? देवदत्त साबळे आपल्या गटाचं संरक्षण कसं करतात याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्रालाच नाही, देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला आहे. कारण त्यांच्या पक्षातही कधी बंडखोरी होते, पक्षांतर होतं. इतकंच नाही तर नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील, यांचं लक्षसुद्धा या सुनावणीकडे लागलेलं आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की व्हीप जो बजावला होता तो चुकीचा आहे, म्हणजे भरत गोगावले यांचा व्हीप तो चुकीचा आहे. ज्या प्रकारे राज्यपालांनी अधिवेशन बोलवलं ते सुद्धा चुकीचं आहे. अशा प्रकारचे अनेक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेत आणि अपात्र आमदारांच्या सुनावणीचा मुद्दा जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. संविधान सांगतं विधानसभा अध्यक्षाचे म्हणजे विधिमंडळ असेल किंवा संसद असेल, संसदेच्या अधिकारांवर सर्वोच्च न्यायालय गदा आणू शकत नाही, अशा प्रकारचा कायदा जो आहे, अशा प्रकारचं संविधान सांगतं. पण त्याचबरोबर विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये जर चुकीचं होत असेल तर त्यावर सुप्रीम कोर्ट टिप्पणी करू शकतं, असेही संकेत सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने तारीख दिलेली आहे की या तारखेपर्यंत तुमचा निकाल लागला पाहिजे. आणि म्हणूनच सुनावणी सलगरित्या सुरू आहे. जी सुनावणी वर्षभर बंद होती, ज्या सुनावणीला वेळ लावला जात होता असं विरोधक म्हणत होते, ती सुनावणी कालपासून सुरू झालेली आहे. आजचा 2रा दिवस, उद्या 3रा दिवस. राहुल नार्वेकर हे सतत येत आहेत, सुनावणी घेत आहेत. जेठमलानी जे एकनाथ शिंदे गटाचे वकील आहेत ते उद्धव ठाकरेंच्या आमदारांना प्रश्न विचारतात आणि कोंडीत पकडतात. त्याचबरोबर देवदत्त साबळे हे समोरच्या पक्षाच्या आमदारांना प्रश्न विचारतात. अशी प्रश्नोत्तरं सुरू आहेत आणि खूप मजेदार रंजक अशा प्रकारचा हा निर्णय येणार आहे. कारण संविधानानुसार हे विधानसभा चालतं की नाही चालतं, सुप्रीम कोर्टाचा आदेश मानतं की नाही मानतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या बातमीवर लक्ष ठेवून आहेत सुमेध आमच्यासोबत आहेत, न्यूज स्टेटचे प्रतिनिधी. सुमेध, आज नेमकं 2रा दिवस होता. आज कोण कुणावर भारी पडलं? सुनील प्रभूवर काल जेठमलानी भारी पडले होते, आज कोण कुणावर भारी पडलं? नक्कीच आपण पाहायला गेलं तर काल जेठमलानी सुरुवात जी आहे ती सुरुवातीला आपण पाहायला गेलं तर ठाकरे गटाचे जे वकील होते देवदत्त कामत हे वारंवार आपली शब्दावर खेच करत होते आणि त्याचबरोबर ते शिंदे गटावर भारी पडत होते. मात्र पाहायला आता मला जाणून घ्यायचं आहे की आता काल नेमकं कुठले 2 प्रश्न होते की सुनील प्रभूंना त्याचं उत्तर देता आलं नाही? नक्कीच सर्वात महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता की ज्यावेळेस जेठमलानी बोलायला लागले, ते कारण हिंदी भाषिक आहेत, ते त्याच्यानंतर ते इंग्लिशमध्ये बोलत होते. कुठेतरी तिथं सुनील प्रभूंची अडचण झाली होती. सुनील प्रभू यांनी सांगितलं होतं की संपूर्ण भाषण जे असेल किंवा संपूर्ण युक्तिवाद जो असेल तो मला मराठीमध्ये ट्रान्सलेट करा. एक अत्यंत महत्त्वाचा तो प्रश्न आणि त्याचबरोबर तो युक्तिवादामधला पहिला मुद्दा होता. दुसरीकडे पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा समोर आला होता. जेठमलानी यांनी सांगितलं होतं की ह्या संपूर्ण बंडामध्ये तुमच्या संदर्भात संपूर्ण तुम्ही म्हणतायत की आमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणी नव्हते, सगळे अनरिचेबल होते, रिचेबल होते. ज्या दिवशी विधान परिषदेची ही निवडणूक होती आणि एक यामधला जो शिंदे गटा जो ठाकरे गटाचा ज्यावेळेस शिवसेना ही होती आणि शिवसेनेमध्ये एक ठाकरे गटाचा जो नेता होता, जो उमेदवार होता, त्याला मतदान दिलं नव्हतं आणि हे मतदान न देता हे सगळे गुवाहाटीला सुरुवातीला गेले होते, असा आरोप जे आहे ते ठाकरे गटाने केला होता. आणि याच धारेवर धरत जेठमलानी यांनी एक महत्त्वाचं विधान केलं होतं आणि महत्त्वाचा विषय ह्या संपूर्ण सुनावणीमध्ये मांडला होता काल, की ते म्हणाले होते की जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नव्हतात, मग सुरतला तुमचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पर्सनल PA त्या मिलिंद नार्वेकर, त्याचबरोबर रवींद्र फाटक त्यावेळेस ठाकरे गटात होते, हे दोघं जण तुम्ही भेटायला गेले होते. तिथे का भेटायला गेले होते? ते तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते का? त्यावेळेस त्यांची अडचण झाली होती सुनील प्रभू यांची. आज देखील पाहायला गेलं तर अत्यंत महत्त्वाचं विधान जे आहे ते जेठमलानी केलेलं की 21 जून 2022ला ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही म्हणतायत की आमच्याकडे जे संपूर्ण जे बंड केलं होतं किंवा एक गट फुटून बाहेर पडला होता, मग तुम्ही एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की एक गट जो आहे तो आमच्यापासून दूर गेलेला आहे आणि त्या गटामध्ये ते पत्रच व्हीप असतं. म्हणजे ते पत्र जे लिहिलं होतं ते व्हीप होता, व्हीप पाळला नाही म्हणून उद्धव ठाकरे गटाचा मुद्दा आहे. 20 तारखेला निवडणूक झाली. 20 तारखेच्या दुपारी एकनाथ शिंदे आपल्या साथीदारांना घेऊन
गुजरातच्या दिशेने निघाले आणि हे निघत असताना संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत उद्धव ठाकरेंना कळलं की काहीतरी गडबड आहे. आमदार जे आहेत ते सुरतला चालले आहेत. सुरतच्या ज्या सीमा आहेत म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातच्या ज्या सीमा आहेत त्या अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या पोलिसांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांचं ऐकलं नाही. आणि याच मुद्द्यावर जेव्हा उद्धव ठाकरे गटाने सुनील प्रभू यांनी व्हीप बजावला, तो व्हीप नेमका कधी बजावला, किती वाजता बजावला, तो व्हीप कुणाला मिळाला, त्या व्हीपमध्ये कुणाकुणा आमदारांची नावं आहे, या सगळ्या मुद्द्यावर आज चर्चा झाली आहे. आज याच मुद्द्यावर चर्चा झाली. सुमेध, नक्कीच आपण पाहायला गेलं तर 21 जून 2022ला हा व्हीप जो आहे तो प्रतोद सुनील प्रभू होते आणि सुनील प्रभू प्रतोद असल्यामुळे सुनील प्रभूंनी त्यांना आदेश जे आहेत ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आणि याचाच प्रश्न जो आहे तो महेश जेठमलानी ज्या शिंदे गटाचे वकील आहेत त्यांनी केला होता. वकील म्हणालेत की मी तुम्हाला 21 जून 2022ला जे तुम्ही पत्र दिलं होतं, जो व्हीप दिला होता तो तुम्ही दिला होता का, असा प्रश्न केला. त्यावर सुनील प्रभू यांनी उत्तर दिलं की हां, मी हे व्हीप बजावला होता, यावर सही केली होती. त्याचबरोबर हा व्हीप जो आहे तो मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. त्यावर त्यांनी दुसरा प्रश्न केला की तुम्हाला फोन आला होता की प्रत्यक्षात तुम्हाला सांगितलं होतं की लेखी स्वरूपात दिलं होतं. तर सुनील प्रभू यांच्याकडनं सांगण्यात आलं की मला लेखी स्वरूपात नाही तर मला फोनवरून सांगण्यात आलं. त्यानंतर माझी जी टीम आहे त्या टीमनं हे संपूर्ण व्हीप जो आहे तो लिहिला आणि मी ते वाचला नाही, मी डायरेक्ट सही केली. अत्यंत महत्त्वाचं विधान यामध्ये जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्याकडनं काढून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे पाहायला गेलं तर सुनील प्रभू यांना जेठमलानी यांनी प्रश्न केला की या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही 20 तारखेला म्हणतात की 20 तारखेला हे सगळं बंडखोरी झाली, 20 तारखेलाच 11 वाजता तुम्ही व्हीप काढला, मात्र त्यावर 21 तारखेची तारीख होती. 20 तारखेला तुम्ही महत्त्वाची बैठक बोलावली होती, त्या बैठकीला तुम्ही सगळ्यांना व्हीप का नाही दिला, हा देखील महत्त्वाचा प्रश्न जेठमलानी यांनी एकदम खडाजंगी सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहे. एक महत्त्वाचं आहे, कोर्टामध्ये कागदपत्र चालतात, कोर्टामध्ये तोंडी जे इव्हिडन्स आहेत ते मानले जात नाही. तोंडी इव्हिडन्स जे आहेत ते सरकमटन्स जे एव्हिडन्स आहेत ते म्हणून मानलं जातं आणि कागदावर जे असेल त्यानुसारच निर्णय घेतला जातो. या देशातील संविधान हे सांगतं. कोर्टाला जरी कळत असलं तर हे बरोबर नाही, पण ते कागदावर कशा प्रकारे आहे. आणि जर सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीप हा आमदारांपर्यंत पोहोचला नसेल, हा व्हीप जो आहे त्या व्हीपमध्ये कोण उपस्थित होतो कोण नव्हतं याची जर यादी नसेल, जी बैठक बोलवली होती व्हीपसाठी ती त्या बैठकीला आमदार होते की नव्हते आणि होते तर कुठले होते आणि कुठल्या आमदारांनी नाकारलं, अशा प्रकारचं जोपर्यंत कागदपत्र पुढे येत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे गटाची बाजू बळकट होत नाही. सुमेध, आज आणखी एक महत्त्वाचं, ज्याने व्हीप बजावला म्हणजे ईमेल ज्याने केला त्याची उलट तपासणी होणार आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर व्हीपच्या संदर्भात देखील तपासणी होणार आहे आणि महत्त्वाचं यामध्ये पाहायला मिळालं होतं की व्हीप जो आहे तो प्रतोद सुनील प्रभू यांनी लावला होता आणि त्या व्हीपमध्येच जेठमलानी यांनी वारंवार व्हीपचा उल्लेख करत आज धारेवर धरलं होतं. याचा अर्थ असा होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये जेठमलानी व्हीप जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं लावला असा आरोप थेट जेठमलानी यांनी केला होता. व्हीपच नाकारताय. पण सर्वोच्च न्यायालयाने जो व्हीप भरत गोगावले यांनी काढला होता तो नाकारलेला आहे. सुनील प्रभूचा व्हीप जो आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नाही. पण इथे विधानसभेच्या ट्रिब्युनलमध्ये सुनील प्रभू यांचा व्हीप कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गट करतात आणि यासाठी सगळी कागदपत्र जी आहेत ते पुढे येतात. सुनावणी सतत सुरू राहणार आहे, सलगपणे सुनावणी सुरू राहणार आहे आणि 31 तारखेला नेमका काय येणार आहे, निर्णय येणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अटीतटीचा सामना आहे, जसं क्रिकेटची मॅच असते तसं आता दोन्ही पक्षाचे जे वकील आहेत ते उलट तपासणी करताना एक एक मुद्दा समोर आणतात. ज्याने ईमेल लिहिला, ज्याने व्हीप काढला, त्या व्हीपमध्ये काय, अशा प्रकारचे अनेक मुद्दे. आणखी काय नवीन जी सूत्रांची माहिती तुझ्याकडे काय आहे, नेमकं कशा प्रकारे ही सुनावणी पुढे जाऊ शकते? 31 तारखेला निकाल लागेल. नक्कीच पाहायला गेलं, पण यामध्ये अत्यंत शिंदे गटाकडून एक खेळी आणि त्याचबरोबर वकील जेठमलानी हे अत्यंत मोठे वकील मानले जातात आणि आपल्या स्ट्रॅटेजीनं वेगळे मानले जातात. यामध्ये अत्यंत त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे की मिलिंद नार्वेकर आणि त्याचबरोबर रवींद्र फाटक जे तुम्ही म्हणतायत की नॉन ट्रीचेबल होत्यात, आमच्या संपर्कामध्ये नव्हतात, मात्र ते तुम्हाला भेटायला येतात, तिथं कन्व्हिन्स करतायत. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की त्यांचं म्हणणं काय आहे ऐकून घ्या. याच संदर्भात हाच मुद्दा घेत एकनाथ शिंदे गटाकडनं आता मिलिंद नार्वेकर जे ठाकरे गटाचे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे PA आहेत
यांची देखील सुनावणी होणार आहे, यांना देखील बोलवलं जाणार आहे. त्याचबरोबर रवींद्र फाटक सध्या शिंदे गटात आहेत, यांची देखील सुनावणी आहे. हे खरं हा ते- पेच जो आहे तो आता नेमकं कशा म्हणजे या पद्धतीने मुद्द्यावर आता कोर्ट येऊन पोहोचलाय. Yes. हा आता सर्वात महत्वाचं, जेव्हा बंडखोरी झाली, एकनाथ शिंदे सुरतेला गेले, त्यानंतर त्यांना मनवण्यासाठी मिलिंद नार्वेकरांनी जे पाठक आहेत ते सुरतेला पोहोचले होते. तिथे बोलणी झाली आणि ते परत माघारी आले. पण सगळ्यात महत्वाचं, जे समजवायला गेले होते आमदार रवींद्र फाटक, ते शिंदे गटात सामील झाले. अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. पण या सगळ्या राजकारणामध्ये नेमके कसे कंगोरे होते, कशा प्रकारे एकमेकांवर कुरघडी करण्याचा प्रयत्न केला होता, हे सगळं या सुनावणीतून बाहेर येणार आहे. त्यामुळे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. पण या सुनावणीकडे सुप्रीम कोर्टाचंही लक्ष आहे. सुनावणी सतत सुरू राहणार आहे. उद्याच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार आहे हे मी आणि सुमित तुम्हाला सांगणारच आहे. पण तुर्तास इथेच थांबतो. आपण पाहता न्यूज स्टेट महाराष्ट्र.